नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुरू आहे. बऱ्याच घरात उन्हाळे काम चालू आहे, म्हणजे कुरवड्या, पापड वगैरे. तर त्यातलाच पदार्थ आज आपण एक बघणार आहोत. तर तो म्हणजे शाबू आणि बटाट्याची भातोड्या. तर हे बघा, इथं मी 1 किलो मोठे शाबू घेतलेले आहेत. बटाटासुद्धा मी घेतलेला आहे. बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला हे शाबू जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथं मी मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे शाबू टाकून घ्यायचे आहे आणि 3-4 पाण्याने आपल्याला हा शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर शाबू मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पाणी टाकताना कसं टाकायचं, तर हे बघा, या बोटाच्या ज्या रेषा आहेत, तर एवढं पाणी थोडंसं वरती यायला हवं आहे, म्हणजे तो शाबू व्यवस्थित भिजतो आणि शाबू आणि बटाट्याच्या ज्या आपण भातोड्या बनवणार आहोत त्यासुद्धा अगदी छान अशा तयार होतात. तर हे बघा, एवढं पाणी मी याच्यावरती टाकलेलं आहे, म्हणजे वरती थोडंसं पाणी तरंगलं पाहिजे आहे, म्हणजे तो शाबू व्यवस्थित भिजला जातो पाण्यामध्ये आणि आपल्या भातोड्या ज्या आहेत त्या अगदी छान होतात. तर हे बघा, मी सुरुवातीला शाबू व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. हा शाबू मी असाच रात्रभर भिजत ठेवणार आहे, म्हणजे शाबूच्या ज्या आपण भातोड्या बनवणार आहोत. तर तुमच्या इकडं याला काय बोलतात हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या इकडं शाबू आणि बटाट्याच्या भातोड्याच आम्ही बोलतो. तर तर ह्या उपवासासाठी चालतात आणि तेच आपण बघणार आहोत कसं बनवायचं आहे ते. तर हे रात्रभर मी असंच शाबू भिजवून ठेवणार आहे. तर शाबूच्या भातोड्या बनवताना घाई अजिबात करायची नाही. शाबू जितका भिजेल तितक्या शाबूच्या भातोड्या ज्या आहेत त्या अगदी छान बनतात. त्यासाठी हा शाबू आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याच्या भातोड्या बनवणार आहोत. तर याच्यावरती मी एक ताट झाकून ठेवते आणि हे शाबू असेच भिजत ठेवते. तर हे बघा, शाबू आणि बटाट्याचे भातोड्या ज्या आपल्याला बनवायच्या आहेत, तर त्याच्यासाठी आपण शाबू रात्रभर भिजत ठेवला होता. तर तुम्ही बघू शकता शाबू किती छान असा भिजलेला आहे. तर अगदी मऊ झालेला आहे हा शाबू. तर शाबू भिजवताना शक्यतो मोठ्या टोपामध्ये भिजवायचा, म्हणजे तो व्यवस्थित भिजतो आणि आपले जे पापड आहेत ते सुद्धा छान बनतात. तर आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पाणी व्यवस्थित उकळवून घेतलेलं आहे सुरुवातीला. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपण हे भिजवून घेतलेला शाबू. तर शाबूच्या भातोड्या बनवण्यासाठी इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी सुरुवातीला व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि हा शाबू जो आहे तो हाताने पूर्ण असं सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला टाकताना पण व्यवस्थित टाकता येतं पाण्यामध्ये. तर हा शाबू आता मी थोडं थोडं करून या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. पाणी उकळलेलं आहे, त्यामुळं थोडंसं जपूनच शाबू टाकताना टाकायचं. तर सगळे शाबू मी याच्यामध्ये या टोपात टाकून घेते. तर थोडंसं पाणी मी सेपरेट पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जर आपल्याला एक्स्ट्राचं पाणी लागलं तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे, नाहीतर एवढं पाणी बास होते. तर हे बघा, सगळा शाबू मी या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. शाबू रात्रभर भिजवल्यामुळं शाबूचे पापड अगदी हलके आणि खुसखुशीत होतात. त्यासाठी शक्यतो शाबू रात्रभर भिजत ठेवा. तर शाबू टाकल्यानंतर व्यवस्थित एका पळीने आपल्याला हे शाबू हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सुट्टे सुट्टे होतील. तर शाबू मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ही आपण शाबूच्या भातोड्यांमध्ये टाकणार आहोत. तर हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. तर हिरवी मिरची बारीक केलेली आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर काही जण याच्यामध्ये लाल तिखट पण टाक. तर हिरवी मिरची मी शाबूमध्ये टाकलेली आहे. तर सुरुवातीला मी शाबू शिजवून घेणार आहे 5-6 मिनिटे आणि नंतर आपण याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बटाट्याची साल काढून मी बटाटा खिसून घेणार आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला शाबू शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. तर
आता हा शाबू उकळेपर्यंत मी बटाटा खिसून घेते साली काढून. तर हे बघा, सगळ्या बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा आता मी खिसून घेणार आहे. तर सगळा बटाटा मी खिसून घेतलेला आहे. तर तो 2-3 पाण्याने मी धुवून घेतला आहे. तर हा बटाटा आपल्याला लास्टमध्ये टाकायचा आहे. फक्त 1-2 मिनिटे आपण शाबूमध्ये शिजण्यासाठी हा बटाटा टाकणार आहोत. तर आता मी याला पाण्यामध्येच टाकून ठेवणार आहे, म्हणजे तो लाल पडणार नाही. आता जसं पांढरा शुभ्र आहे तसाच पाण्यामध्ये टाकल्यानंतर पांढरा शुभ्र राहील. तर खिसून घेतलेला बटाटा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि नंतर तो पाण्यामध्येच टाकलेला आहे. तर शाबू छान असा शिजायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर मला एक्स्ट्राचं पाणी नाही टाकावं लागलं. हे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आपल्याला, नाहीतर आपले शाबूचे जे भातोड्या आहेत तर त्या खूप अशा जाडसर होतात. थोडंसं पातळच हे जर असेल तर पापड जे आपले शाबूच्या ज्या भातोड्या आहेत त्यासुद्धा थोड्याशा पातळ होतात आणि छान होतात. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मोठं मीठ. तर सुरुवातीला टाकताना मीठ खूप जास्त टाकायचं नाही, थोडंसं मीठ कमी पडलं तरी चालेल. तर शाबू व्यवस्थित मी शिजवून घेतलेला आहे. तर हे बघा, ह्याला अशी तार सुटायला लागलेली आहे, म्हणजे हा शाबू शिजलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे खिसून घेतलेला बटाटा. तर बटाटा अगदी पांढरा शुभ्र आहे, तुम्ही बघू शकताय. थोडं थोडं करून किसलेला बटाटा मी या शाबूमध्ये टाकून घेते. तर हा बटाटा आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही, अगदी 2 मिनिटे आपण या शाबूमध्ये शिजण्यासाठी हा बटाटा टाकणार आहोत आणि लगेच आपण शाबूच्या भातोड्या बनवायला सुरुवात करणार आहोत. तर खिसलेला बटाटा आपण शाबूमध्ये टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसतोय बटाटा टाकल्यानंतर हे शाबू. तर खायला सुद्धा खूप छान लागतात. काही लोक बटाटा टाकत नाहीत, पण मला तर म्हणजे मी तर असं म्हणेन की बटाटा नक्की टाकून बघा, या भातोड्याला आणखीन छान टेस्टी येते. तर काही जण हिरवी मिरची वगैरे सुद्धा टाकत नाहीत, असंच बनवतात. पण हिरवी मिरची टाकल्यामुळे या शाबूच्या भातोड्यांना थोडीशी आणखीन छान टेस्टी येते, म्हणजे तिखटपणा येतो. त्यासाठी मी हिरवी मिरची टाकते. तर निम्म मी भातोड्या बनवण्यासाठीचं जे आपण शाबू शिजवलेलं आहे ते एका छोट्या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडासा खाईचा रंग टाकणार आहे. तर अगदी थोडासा रंग मी घेतलेला आहे, तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला आवडेल तो रंग तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, पण मी थोडासा रंग टाकलेला आहे. त्यामुळं भातोड्या आणखीन छान दिसतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर भातोड्या आपण टाकण्यासाठी इथं कागद सुकवलेला आहे मी, आणि आपल्याला ह्या उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. तर या टोपामध्ये आपण कलर टाकलेला होता. तर आता या पळीच्या साह्याने आपल्याला ह्याच्या भातोड्या टाकून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला हव्या अशा लहान मोठ्या तुम्ही भातोड्या बनवू शकता. तर व्यवस्थित हे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे. तर हे भातोड्याचं मिश्रण जे आपण शिजवलेलं आहे ते शिजवताना शक्यतो पातळ शिजवा, म्हणजे याच्या भातोड्या छान अशा बनतील आणि थोड्याशा पातळसुद्धा होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने मी याच्या भातोड्या टाकून घेते, तुम्ही बघू शकताय. तर रंग टाकल्यामुळे भातोड्या किती छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला आवडेल तो रंग तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय. तर हा खाईचा रंग आहे, त्यामुळे उपवासाला सुद्धा चालतो. जर तुम्हाला नसेल टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. तर अशा पद्धतीने सगळ्या भातोड्या मी बनवून घेणार आहे. तर थोड्याशा भातोड्या शाबूमध्ये आपण कलर टाकला होता आणि थोडंसं तसंच ठेवलेलं आहे. तर दोन्ही भातोड्या मी टाकून घेते आणि हे आपल्याला व्यवस्थित सुकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीनं ह्या भातोड्या मी उन्हामध्ये सुकायला टाकलेल्या आहेत. तर दोन्ही प्रकारच्या भातोड्या आपण टाकलेल्या आहेत, बघू शकता. एक रंगावाल्या, म्हणजे आपण ज्याच्यामध्ये खायचा रंग टाकलेला आहे, आणि दुसरा आहे तो बिना रंगाच्या आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या शाबूच्या आणि बटाट्याच्या भातोड्या ज्या आहेत ते मी उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेणार आहे.
तर हे बघा शाबूच्या भातोड्या ज्या आपण बनवल्या होत्या तर त्या मी व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत उन्हामध्ये. तर छान अशा सुकलेल्या आहेत. तर दोन्ही कलरमध्ये मी बनवल्या होत्या, म्हणजे एक पिवळ्या रंगाने एक पांढऱ्या रंगाची आपण भातोडी बनवली होती. तर ह्या दोन्ही शाबूच्या भातोड्या ज्या आहेत ते मी तळून दाखवणार आहे. तर तळण्यासाठी इथं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर भातोड्या तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी पांढऱ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची सुद्धा भातोडी तळून दाखवणार आहे. अशा पद्धतीने शिजते ती. तर छान अशा ह्या भातोड्या ज्या आहेत त्या फुलायला लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आपण ज्या भातोडीमध्ये खायचा रंग टाकला होता ती भातोडी सुद्धा मी तळून दाखवते, तुम्ही बघू शकताय. तर अगदी दुप्पट अशा फुलत आहेत ह्या भातोड्या. तर हे बघा तयार आहेत शाबू आणि बटाट्याच्या भातोड्या. तर ह्या भातोड्या मी व्यवस्थित उन्हामध्ये सुकवून याला तळून सुद्धा घेतलेल्या आहे. तर ह्या दुप्पट फुललेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय, आणि चवीला सुद्धा अतिशय छान लागतात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ह्या भातोड्या नक्की बनवून बघा. आणि तुमच्या इकडं याला काय बोलतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.